सर्वांना प्रथम दिवाळीच्या शुभेच्छा. आज मुक्तछंद या दिवाळी अंकाचं प्रकाशन. नित्यमरण रात्रीचे उषःकाली जन्म नवा. नित्यमरण रात्रीचे उषःकाली जन्म नवा. मरणाची सर्वा भीती आजन्म हा जन्म हवा. तास 8 मरणात. रात्री आपण 8 तास झोपतो. तास 8 मरणात जगण्याला तास 16. गुंतागुंतीच्या ह्या जीवनी घ्यावा कुठे विसावा. तीच चाकोरी तोच रस्ता. तीच चाकोरी तोच रस्ता. वळणे विखुरलेली वळणावरची झाडी तीच पण बघा मोहराने बहरलेली. माथ्यावरून सूर्य गेला झाली सांज वेळ. जगलो किती हरलो किती ह्याचा लागे ना वेळ. सायंकाळी परतीचे प्रवासी. सायंकाळी परतीचे प्रवासी. नभी चंद्राचा दिवा. येता जाग उषःकाली मित्र हो. जाणावा हा जन्म नवा. जो मुक्त छंद हवा हवा. जो मुक्त छंद हवा. मुक्त छंद या दिवाळी अंकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री जे जगदीश सर, त्याचप्रमाणे RM जोशी सर, त्याचप्रमाणे या दिवाळी अंकाचे प्रकाशक आमचे मित्र भालचंद्र कुलकर्णी सर, त्याचप्रमाणे तुमचे पालकमंत्री RR बगले सर, आणि ह्या अंकाला ज्याचा जो मुख्य विषय आहे त्या अंकाचं संपादन करणारे आणि जे म्हणतात की आपलं साहित्य आपल्याचसाठी, आपल्याच वाचनासाठी, आपल्याकडून आपल्यासाठी, तसे श्री सुरेश शेठ सर, आणि त्यामध्ये संपादक मंडळ जे आहे त्यामध्ये मला असं दिसतं आहे अनिल देशपांडे, विजय हर्डीकर, रामचंद्र बगले सर, अजय मुटाटकर सर, ही सर्व मंडळी. त्याचप्रमाणे आपण सर्व कॅनरा बँकेचे निवृत्त संघटना म्हणजे अधिकारी संघटनेचे सर्व सदस्य आणि त्यांच्या अर्धांगिनी पण सर्व, त्यामध्ये लेखिकाही काही लपलेल्या असतील, त्या लेखिका, आपण लेखक, सर्व उपस्थित रसिक हो, मर्मज्ञ आणि सर्वज्ञ. मित्रांनो, खरं पाहिलं तर आजचा हा कार्यक्रम आनंददायी कार्यक्रम आहेच, आणि मुख्य म्हणजे तुमच्या 5 वर्षाची त्यामध्ये कारकीर्द आहे. ही कारकीर्द 2020 पासून 2024 पर्यंत जी चाललेली आहे, 5 वर्ष सतत, आणि त्यामध्ये साहित्य ही फार आनंदाची बाब आहे. कारण त्यातल्या त्यात जसं म्हटलं की आज कॅनरा बँकसुद्धा साहित्य अंक काढते. मला वाटतं सुद्धा म्हणायची गरज नाही, कारण त्या कॅनरा बँक काढतेच असं म्हणा. उलट तिथे साहित्यिक आहे, त्यामुळे हे साहित्यिक आहेत हे त्यामधला पुरावा आहे तो, आणि तो पुराव्याने तुम्ही ते काढताय. तुमच्यामध्ये लेखक आहेत, तुमच्यामध्ये कवी आहेत, तुमच्यामध्ये जी मंडळी आहे ती त्या साहित्यिक मंडळी शब्दांनी लपलेली आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्यामध्ये हा जो दिवाळी अंक निघतो आहे, तो हा निघणारा दिवाळी अंक, याचं मी स्वागत करतो साहित्याच्यात, आणि सर्वांना तुम्हाला त्याबद्दलही पुन्हा शुभेच्छा देतो. आजच्या या अंकात मला असं वाटतं की ज्या काही गोष्टी मी बघितलेल्या आहेत त्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आरोग्य आहे, पर्यटन आहे, अध्यात्म आहे, मनस्वास्थ्य आहे, मनोरंजन आहे, काव्य आहे, चारोळी आहे, अशा कितीतरी गोष्टी त्यामध्ये आहेत जे साहित्याला पूरक आहेत. ह्या गोष्टी मला त्यामध्ये दिसल्या एक. आणि दुसरं गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की याच्यात याचा पूर्ण जो गाभा जर बघितला तर गाभामध्ये कुठंतरी आयुष्य लपलेलं आहे, कुठंतरी जीवन लपलेलं आहे, आणि त्यामध्ये तुम्ही जेव्हा वाचत जाता आणि उलगडत जातो त्यामध्ये मग लक्षात येतं की तुमचा अनुभव त्यातून प्रतीत होतो. आता आपण सगळे अनुभवी आहात, तरुणमध्ये कोणी नाही,
मन तरुण आहे, मी असं नाही म्हणत आहे, नाही तर म्हणाल की तरुण कोणी नाही, मन तरुण आहे पण वय थांबत नाही, ते चालतंच आहे. बट त्यामध्ये जसा जसा वय वाढत आहे तसा तसा अनुभव वाढतो आहे आणि या अनुभवाच्या टप्प्यावर आपण एक एक पायरी चढतो आहे. या एक एक पायरी चढताना ह्यातले अनुभव मला जे दिसलेत त्यामध्ये रमाकांत बराळे सर आणि चांदेकर मॅडम, त्याचप्रमाणे चंद्रकांत पाटील यांनी काही अनुभव त्यामध्ये मांडलेले आहेत आणि या अनुभवामध्ये काही आठवणी त्यांनी दिलेल्या आहेत. जेव्हा माणूस एक एक पायरी चढतो, अनुभव येतो, त्या अनुभवातून आपण तो अनुभव दुसऱ्यांना शेअर करण्यास पात्र ठरत असतो. जेव्हा आपला मुलगा येतो, जेव्हा आपल्यामध्ये कोणी छोटी मंडळी येतात वयाने, तर त्यामध्ये आपण ते पात्र ठरतो, आपला अनुभव सांगतो, कारण आपण तो अनुभव घेतलेला असतो. लक्षात घ्या, अनुभवाच्या पंखावर स्वार होऊन अनुभवाचा अनुभव घेऊन अनुभवाची अनुभूती घेणे हा विलक्षण अनुभव असतो. हा जेव्हा विलक्षण अनुभव आपल्याला मिळतो आणि हा अनुभूतीपर्यंत पोहोचतो तेव्हा लक्षात येतं का आयुष्य म्हणजे काय. तोपर्यंत आयुष्य आपण जगत असतो. नोकरी तुम्ही करत होता, कॅनरा बँकेत करत होता, त्या नोकरीतून आता तुम्ही बाहेर पडला आहात आणि आता बाहेर पडल्यानंतर त्यावेळेला जे छंद झाले नाहीत, जे आपल्याला वाटत होतं की आपण करावं पण करू शकलो नाही, ते आता आपण करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यासाठी सुरेश शेठ लेखही लिहितात, स्वच्छंदित छंद हा लेख त्याने लिहितात. कशा करता की आपले छंद कसे जपावेत हे ते एक जण मार्गदर्शन करतो, तुम्ही ते जपण्याचा प्रयत्न करता, ते अनुभवातून करताय, हे त्यातमध्ये मुख्य आहे. पण आयुष्य कळतं केव्हा, जेव्हा बाबा बोरकरांच्या ओळी तुम्हाला आठवत असतील, जीवन यांना कळले हो, जीवन यांना कळले हो, मी पण यांचे पक्व फळावरी सहजपणाने गळले हो. आता मी पण यांचे पक्व म्हणजे मीपणा जो आहे, हा मीपणा गळण्याचा जी पायरी आहे ती 60पर्यंत येत नाही, कुठेतरी नंतर येते ती पायरी. तोपर्यंत मी कोणीतरी आहे हा जो एक भाग असतो, कुठल्याही आपण पदावर असा काही प्रश्न नाही आहे, पण त्या पदावरचा एक कुठेतरी आपल्याच्या संचार करत असतो आणि त्या संचारात आपण असतो की आम्ही कोणीतरी आहे. पण जेव्हा आपण उतरतो, त्या उतरल्यानंतर हा जो मीपणा जो आहे हा थोडा थोडा कमी व्हायला लागतो. कारण आपल्याला मगाशी मुठाटकरच म्हणाले, आपल्याला स्वतःचा शोध घ्यायला हवा. तेव्हा आपण स्वतःचा शोध घेत असतो आणि त्या स्वतःच्या शोधातून आपल्याला कळतं की नाही आपण आता कमी व्हायला पाहिजे, आपली गरज किती आहे हे आपण ओळखायला पाहिजे आणि ती आपण ओळखण्याचा त्यामध्ये प्रयत्न करतो. शांता शेळके काय म्हणते बघा ह्याच्यावर, शेवटी अटळ असते. शांता शेळके म्हणते शेवटी अटळ असते, गाठी सुटत जाणे. शेवटी अटळ असते, गाठी सुटत जाणे, बंध तुटत जाणे. शेवटी अटळ असते, रंग विरत जाणे, क्षितिज मिटत जाणे. कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कळ्या उमलताना की पाकळ्या गळताना, कळ्या उमलताना की पाकळ्या गळताना, की अथांग निळाई एकवटून आकाशाकडे बघताना, की निमूटपणे खालच्या मातीत मिसळताना. किती तत्त्वज्ञान सांगतात. म्हणायचा माझा उद्देश हा की आपल्याला यांच्यातून किती तत्त्वज्ञान कळतं आणि त्याच्यातून आपण शिकत जातो, त्यातून आपल्याला कळतं. आता जीवनाचा अर्थ जो आहे तो आपल्याला हळूहळू कळायला लागला आहे. म्हणजे आपण जेव्हा वयाने जेव्हा मोठं होत असतो तेव्हा त्यावेळेला कळायला लागतं आहे. तोपर्यंत तुम्ही जर आज असाल, आजी असतील, आजोबा असतील, जेव्हा तुम्ही आपल्या मुलाला किंवा नातवंडांनाच आता म्हणा की बा चल रे बाबा देवळात जाऊ का एक, तो म्हणा आजी देवळात आणि मी आहे, तूच जाऊ नये. हा जो त्याच्याकडचा जो प्रतिसाद आपल्याला मिळतो तेव्हा लक्षात येतं की नाही आपण याला विचारायलाच नको होतं, कारण ते त्याचं वय नाही. दुसऱ्या वेळेला समजा एखाद्याला म्हटलं की स्कूटर घेऊन दिली तुम्ही आणि स्कूटरमध्ये म्हटलं की अरे बाबा रे स्कूटर चालवताना हळू चालव, जरा 40च्या स्पीडने चालव. तुम्ही स्पीड जर मेन्शन केली तर पण 40ची स्पीड ही स्पीड आहे का, आणि ती मोटरसायकल चालवायची, बरं बघतो मी, तो चालवणार आहे का, तो 80च्या स्पीडनीच जाणार आहे, तो 90च्या स्पीडनीच जाणार आहे, त्याचं रक्त तेच आहे.
की त्यामध्ये कळणार आहे. पण तुमच्या मनात त्याच्याविषयीची काळजी आहे म्हणून तुम्ही ते त्याला म्हणताय. तो जेव्हा बाप बनेल, आजोबा बनेल, तेव्हा ती काळजी तुमच्या मनातली त्याच्या मनात उतरेल, तो त्याच्या नातवंडाला सांगेल. हे चक्र फिरत असतं आणि ह्या चक्रामध्येच आपण असतो आणि या चक्रामध्ये असताना जे अनुभव आहेत तेच आपण याच्यात मांडत असतो. खरं पाहिलं तर चक्र कसं असतं हे पण मला सांगायला हवं. या चक्रामध्ये आपण जेव्हा गुरफटतो, एक माणूस होता. एक माणसाला सरळ सरळ एक झाड दिसलं, झाडावर आंबा दिसला. आंब्याचं झाड होतं, त्याला वाटलं की आंब्यावर तोडावा. तरी तो तोडावा म्हणून त्याच्या मनात आलं, पण मनात आलं म्हणून तो तोडता येणार आहे का? नाही. त्याने पाहिला कोणी आंबा? डोळ्यांनी पाहिल्यानंतर मनात सुरू झाले चक्र झाल्यानंतर मनाने आज्ञा केली पायाला. पाय गेले तिथे पाय तोडू शकणार आहे का आंबा? नाही. त्याला केली आज्ञा दिली हाताने आंबा तोडला हाताने. मग तो काय करणार? तो आंबा पुन्हा घेतल्यानंतर त्याने तो तोंडात टाकल्यावर आंबा काय करणार आहे? चावणार कोण? तो तर दात चावत, त्याला दे दाताकडे. चावला दाताने, ठेवला तिथे थोडा वेळ. पुढे काय? मग त्याने ढकलला पोटाकडे. पोटात गेला आंबा पोटात गेला, त्याचा आस्वाद घेतला. आता आस्वाद घेता शेतकऱ्यांनी पाहिलं की यांनी आंबा तोडला. तो आला काठी घेऊन आणि त्याने काठी दिली पाठीवर. मार खाल्ला कोणी? पाठीने. पण त्या पाठीचा काही संबंध होता का त्याच्यात? आत्ताच्या याच्यामध्ये पाठीचा काही संबंध नाही बिचारीचा. मार खाल्ला पाठीने आणि त्या पाठीतून जी काही कळ आली ती आली मनामध्ये, मनातून आली डोळ्यामध्ये आणि अश्रू तरळले पापणीवर, जे पापणीने. आणि आणि पाहिला कोणी होता आंबा? डोळ्याने. चक्र पूर्ण झालं की नाही? हे असं आपलं आयुष्य आहे. जे चक्र असं पूर्ण होतं. त्यामध्ये त्यामध्ये मला हे दिसतं आहे की जेव्हा आरोग्याकडे हा विषय जातो, कधी कधी हा नियती चक्रामध्ये जेव्हा तारुण्य जातं, त्यानंतर तारुण्यानंतर वृद्धत्व येतं, निवृत्ती येते. त्यामध्ये खरी निवृत्ती त्या मेहेंदळेंनी लिहिली आहे तुमच्यामध्ये. सुनील मेहेंदळे आहेत का? आहेत मागे आहेत. त्यांनी लिहिली आहे खरी निवृत्ती. आता निवृत्ती आणि खरी निवृत्ती हा काय प्रकार आहे हाही पण विचार करा. कारण खरी निवृत्तीमध्ये त्यांनी एक दिलेलं आहे त्याच्यात की लिव्ह पुअर आणि डाय रिच. पुअर म्हणजे गरीब जगाना असं म्हणणं नाही आहे. जगा माणूस जेव्हा पुअर म्हणायचा आहे त्यांचा अर्थ आहे नम्रतेने जगा, अंगात अहंकार असू देऊ नका. ते नम्रतेने माणूस जेव्हा जगतो त्या जगण्याची चीज होते. अहंकार काही वेळापुरतं राहील, पण नम्रते हा अहंकारावर मात करणारे फक्त नम्रताच आहे की जी अहंकारावर मात करते. पण ती नम्रता अंगी बाणायला की ते रक्त तेवढं तेज नसायला किंवा हळूहळू कमी व्हायला पुन्हा तिथेच येतो आहे आपण. वय वाढतं, अनुभव वाढतो आणि त्याच्याप्रमाणे हे गुण येतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर हे जे काही असतील हे हळूहळूच कमी होतात. आणि हे जर कमी होत असताना शेवटी जो काही प्रवास असतो ते जर पूर्णपणे कमी झाले तर आपल्याला संतच म्हणतील हो. मग आपण संतच झालो. पण संत आपण होत नाही म्हणजे ते कुठेतरी लुकलुकत कुठेतरी असतात. ते केव्हा तरी येतात पण मात्र कमी होतात. कारण काय की तुम्ही आज हे नातं जोडलेलं आहे. सुरेश शेठ सर म्हणा किंवा बाकीची तुमची मंडळी जी आहे, संपादकीय मंडळ आहे, मुटाटकर आहे, बघे, यांनी जे नातं जोडलेलं आहे तुमचं एकमेकांना करण्याचं, हे काय आहे की एकमेकांना आपण भेटतो. पण ज्या वेळेला पदावर असतो त्यावेळेला तो फरक तुम्हाला फक्त आठवा तुम्ही. पण आत्ता जो हे आहे तो एकमेकांना मन जोडण्याचा आहे, लक्षात घ्या. आणि हे तुम्ही जोडलेलं आहे. हे मला यामधून दिसतं आहे की यामधून अध्यात्मातून ज्यांनी जोडलेलं आहे आणि पर्यटनातून काही लोकांनी जोडलेलं आहे. त्यामध्ये दोघंजणं याच्यात मला दिसतं आहे, काशीनाथ मोरे सर आणि अशोक कर्णिक सर, ज्यांनी पोलंडमधलं आणि काश्मीरमधलं त्यामध्ये भाष्य केलेलं आहे. आणि बाकीचे दोघंजणं जी आहेत ती मंडळी ती आहेत सतीश कुलकर्णी, अनंत दशपुत्रे, ज्यांनी जनाबाईवर लिहिलं आहे, निवृत्तीनाथावर लिहिलेलं आहे. आणि तिसरं योगावर लिहिणारे आहेत आणि सरस्वती रामन यांनी हयग्रीवर लिहिलेलं आहे आणि योगावर लिहिलं आहे माधवराव आफळेंनी. ही जी मंडळी आहे यांनी एक जेव्हा आपल्या मनातलं त्यामध्ये सांगितलं आहे, त्यामध्ये जनाबाई आहे, निवृत्तीनाथ आहे
आता निवृत्तीनाथ हे लिहितो तेव्हा आपण अध्यात्मावर जातो ना, कारण अध्यात्माचा त्यामध्ये विचार करत असतो. मग अध्यात्म केव्हा सुचतं? तर मगाशीच मी म्हटलं की देवळात तुम्ही मुलाला नातवाला घेऊन जाऊ शकत नाही, कारण त्याची इच्छा नाही. कारण तुम्ही आज अध्यात्माच्या पायरीवर आलेले आहात. या अध्यात्माच्या पायरीवर म्हणून तुमच्या मनातून त्याविषयीच्या भावना ज्या आहेत त्या विषयीच्या भावना येणार, आणि त्या विषयाच्या भावना आल्यात की त्या हातातून लेखणीतून बाहेर पडणार. आणि त्या लेखणीतून बाहेर पडताना एक गोष्ट मला आढळली. अंजली फणसाळकर यांनी एक पत्र स्वतःलाच लिहिलेलं आहे की त्यामध्ये जे दाखवलं आहे की देव देव्हाऱ्यात नाही, देव अंतरात आहे. हे केव्हा सुचतं आहे तुम्हाला? हे 60च्या नंतर सुचतं आहे. हे लक्षात घ्या. ही पायरीच ती आहे की ज्या वेळेला ते सुचतं आहे. आता जेव्हा निवृत्तीनाथाला आपण म्हणतो की सोपान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, अहो हे शब्द काही नुसती शब्द नाही आहेत. विचार करा, निवृत्ती म्हणजे मीपणाची निवृत्ती आहे. ती मीपणाची निवृत्ती झाली तो निवृत्तीनाथ. निवृत्ती झाल्यावर खरं ज्ञान प्राप्त होतं, तो म्हणजे ज्ञानदेव. आणि ज्ञान प्राप्त झालं की मार्ग जो होतो तो सोपा होत जातो, तो म्हणजे सोपान. आणि जो सोपा मार्गावर ज्याचं आचरण करता येतं आणि ज्या आचरणारी जी मिळते मुक्ती, ती मुक्तीबाई. नुसतं ज्ञान घेऊन चालणार नाही, हा मार्ग आहे. या मार्गावर प्रमाणे त्यांचं आगमन झालेलं आहे. अरे एखादा मुलगा येतो, 21 वर्षाचा होतो, ज्ञानेश्वरी लिहितो आणि 21 वर्षाच्या वयात प्रयाण पण करतो. शक्य आहे का हे आजच्या ह्याच्यात? हे हा चमत्कारच आहे ना. जेव्हा एखादी याने गॅलिलिओनी, मला असं वाटतं पृथ्वी सूर्याभोवती सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, यामध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे करायला गॅलिलिओ जो आहे, त्यांच्या ॲरिस्टॉटल आणि गॅलिलिओ, तर यांनी जी हे सिद्ध केलं, त्याच्या आधी गॅलिलिओचा छळ झाला होता, धर्मांधांनी छळ केला होता. त्यांनी म्हटलं होतं की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो, आणि त्याच्यामुळे ते बायबलमध्ये सरळ लिहिलं आहे की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो. आणि नंतर ते प्रूव्ह केलं गेलं. हे केव्हा प्रूव्ह झालं? 150 वर्षापूर्वी. ज्ञानेश्वरांनी केव्हा प्रूव्ह केलं? 700 वर्षापूर्वी. काय म्हटलं त्यांनी? उदो असतो तेनी प्रमाणे, तैसे न चालता सूर्याचे चालणे. उदो असतो तेनी प्रमाणे म्हणजे उदय आणि अस्त जो होतो हा एक भास आहे, तसं चालताना सूर्य दिसतो आहे. हे त्यांनी 700 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. मग ही जी आहे, हा चमत्कार म्हणण्यापेक्षा ही ज्ञान आणि कला ही हातात हात घालून जाताना या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला दिसते. मग हे संत ज्ञानेश्वरांचं एवढं जर आहे, ज्ञान आपल्याला मिळत आहे, आणि जे आपण घेतो आहे, जे उदकूतसुद्धा करतो आहे, जिथे जिथे जातो तिथे आपण हे सांगतो लोकांना की असं आहे. मग आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळाला? तो उशिरा मिळाला, पण तो ज्ञानेश्वरी किंवा दासबोध या संतांमुळेच मिळालेला आहे. ही आपली मराठी भाषेची मुख्य काय म्हणतो त्याला, मुख्य गाभा आहे. आणि ह्या गाभ्यामध्ये तुम्ही जो आहेत कॅनरा बँक निवृत्ती संघटनेचे सर्व सदस्य त्यामध्ये लिहिता आहेत. ते लिहिते हात आहे, याचा आनंद आहे. कारण हे तुम्ही लिहिताय या आज प्रमाण भाषेत लिहित आहे. ही प्रमाण भाषा त्यामध्ये तुम्ही लिहिताय, ही छान बाब आहे. हे मला चांगलं वाटलं त्यामध्ये. दुसरं एक असं मला जर लक्षात येत आहे की एकाने जे मला माधवराव आफळे यांनी म्हटलेलं आहे, सगुण साकार, त्यांनी योगाचे हे दिलेले आहेत का ते? हां, सगुण साकार निर्गुण निराकार, यामध्ये तुम्ही योगाच्या ह्याच्यात म्हटलं आहे. आता सगुण साकार हे म्हणायला ह्या जातं, पण सगुण भक्ती 2 प्रकारच्या त्यांनी दिलेल्या आहे, सगुण भक्ती, निर्गुण भक्ती. सांगा बरं, सगुण भक्ती कोणाची आणि निर्गुण भक्ती कोणाची? उदाहरण सांगा एखादं. सगुण भक्ती ही लक्ष्मणाची होती. निर्गुण भक्ती ज्याच्या काय म्हणतो आपण त्याला, गुणांची, पण नाही आपण त्याला काय म्हणतो, खडावा. रामाच्या खडावा ज्या आहेत त्या कोणी नेल्या? भरतानी नेल्या. आणि भरतानी नेल्या म्हणजे तो तिथेच त्याची करतो. सगुण जे आहे तिथे फक्त खडावा आहे, पण भक्ती तिथे आहे ती निर्गुण भक्ती आहे. लक्षात घ्या, भक्ती निर्गुण आहे, कारण तो त्यांच्याबरोबर नाही. तो सगुण भक्ती करतो आहे, तो लक्ष्मण आहे. मग त्यांनी हे समजायलाही वेळ लागतो, पण ह्या समजवण्याचा ज्या याच्यात गेला म्हणजे माझं म्हणणं काय होतं की अध्यात्मही यात आहे.
तुम्ही अध्यात्माचा भाग घेतला, पर्यटनाचा भाग घेतला, ही एक चांगली बाब आहे. त्याचप्रमाणे याच्यात मला असंही दिसतं आहे की आरोग्यामध्ये भरपूर लोकांनी लिहिलेलं आहे. आरोग्यामध्ये सुरुवातीला शरीरम आद्यम खलु धर्म साधनम शशिकांत मुजुमदार यांनी लिहिलेलं आहे. विनायक वैद्य यांनी महती आयुर्विम्याची लिहिलेली आहे. आनंद दशपुत्रे यांनी मेडिकल गाईड दिली, मेडिक्लेमची गाईड दिलेली आहे. डॉक्टर सिद्धिमा हर्डीकर यांनी रिसोर्सेस ऑफ युअर लॉंगेस्ट हेल्थ प्लान दिलेला आहे. या सर्व गोष्टींच्या बाबतीत अलका कामत यांनी दिलेलं आहे. तर ह्या सर्व गोष्टी आरोग्याच्या बाबतीत ज्या महत्त्वाच्या आहे. आणि आता निवृत्तीनंतरचा जो भाग आहे त्यामध्ये आरोग्य हे महत्त्वाचंच आहे. आता ह्या आयुष्य जे आपण म्हणतो त्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे हे जसं मी सर्कल म्हटलं मगाशी, तसं सर्कल जर बघितलं तर त्या सर्कलमध्ये अजून एक भाग असा आहे की याच्यात जीवन मोठं की आयुष्य मोठं. म्हणजे जीवनात आयुष्य आहे की आयुष्यात जीवन आहे, काही सांगा. जीवन नाही मोठं आहे, पण जीवनात आयुष्य आहे की आयुष्यात जीवन आहे? आहे ना, क्वेश्चन पडतात ना आपल्याला. याला म्हणतात विचार. पहिल्यांदा काय येईल म्हणजे आयुष्य म्हणायचं की जीवन म्हणायचं, की जीवनात आयुष्य आहे की आयुष्यात जीवन आहे? लक्षात घ्या की आयुष्य जे आहे हे नंतर मिळतं, आधी नाही मिळत. आयुष्य त्या आकाराला मिळतो जो जीव जन्म घेतो. जीव जन्माला आला ती जीव झाला, मग तो जीवावर काय झालं, संस्कार येतात. मग संस्काराचा वृत्ती येते, मग प्रवृत्ती येते, मग त्याच्यात त्या प्रवृत्ती आणि प्रकृतीने एक प्रकृती तयार होते. ती प्रकृती तो धर्म होतो, स्वभाव होतो. तो प्रकृती धर्म झाला पुढे की त्याच्यानंतर त्याची प्रगती होते. ती प्रगती झाली की संतती होते, संतती झाली की प्रौढत्वती होते, प्रौढत्वती झाली की वृद्धत्वती येते, आणि मग वृद्धत्वतीच्या आधी येते ती निवृत्ती येते. ती निवृत्ती झाली आणि वृद्धत्वती झाली की मग सद्गती होते आणि पुन्हा हे चक्र फिरतं आणि जीव जन्माला येतो तेव्हा आकृती येते. हा जो प्रवास आहे हा प्रवास महत्त्वाचा आहे. तो तुम्ही त्यामध्ये अध्यात्मामध्ये म्हटलेला आहे, त्यामध्ये मेन्शन केलेला आहे. म्हणजे ह्या गोष्टींचाही याच्यात तुम्हाला हे वाचायला मिळतं. तुम्हीच लिहिलेलं आहे, मुक्त छंदात मुक्तपणे लिहिलेलं आहे, जे मनात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही ते विचार करून लिहिलेलं आहे. कारण विचार हे महत्त्वाचा असतो. कारण मुक्तपणे लिहिताना तुम्ही काही लिहिता येणार नाही, तुम्हाला विचार करावा लागेल. कारण बुद्धी तेथे ज्ञान, ज्ञान तेथे विचार, विचार तेथे विवेक, विवेक तेथे ज्ञान, आत्मज्ञान, आत्मज्ञान तेथे तत्त्वज्ञान. आता तुम्ही ह्या जेव्हा पायऱ्या चढता एक लक्षात घ्यायला पाहिजे की विचारावर विचार करायला लावणारा तो विवेक, पण विचारावर विचार करायला लावणारा, विचारावर विचार करणारा तो विचारवंत, तो साहित्य. तुम्ही त्या विचारावर विचार करायला लावतो तेव्हा आपल्याला कळतं ना आयुष्य हा कुठला भाग आहे, काय भाग आहे. आता हा जो संवाद तुम्ही साधताय, हा जो जेव्हा तुम्ही लिहिताय तेव्हा हाताने लिहिताय, पण मनात काय येतात आहे, ते शब्द येतात आहे. त्या शब्दाने तुम्ही लिहिताय. जितक्यांनी हात लिहिते केलेले आहेत त्यामध्ये कविताही लिहिलेल्या आहेत. जेव्हा स्वच्छंदी लिहितात, काही युगांचं लिहितात. डिजिटल युग, 4 युग आहे. डिजिटल युग सुरेश शेठने अजून एक पद्धतीने मांडलेलं आहे. त्याचप्रमाणे काही जीवनगाथा, आईबद्दलच्या वास्तव, गंमत जम्मत, गाडी घुंगराची, श्रावण झोका, अशा ज्या आहेत त्या कविता पण यामध्ये समाविष्ट आहेत. पण यामध्ये ज्या आहेत ती शब्दांची ताकद आहे, हे लक्षात घ्या. आता शब्दांची ताकद म्हणजे शब्द असावा दवबिंदू मोत्यासारखा चमकणारा, शब्द असावा दवबिंदू मोत्यासारखा चमकणारा, शब्द असावा ठिणगीसारखा चटका देऊन जाणारा, शब्द असावा, शब्द नसावा काट्यासारखा दुसऱ्यांच्या डोळ्यात खुपणारा, शब्द असावा फुलासारखा सुगंध दरवट ठेवणारा, सुगंध दरवट ठेवणारा. हा जो शब्द आहे ती शब्दांची ताकद तुमच्या मुक्त छंदामध्ये आहे. मला म्हणायचं हे आहे, पुन्हा तिथेच येतो आहे मी. या मुक्त छंदामधली आता शब्दांची ताकद कशी, कुठे म्हणणार तुम्ही शब्दांची ताकद? तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक माणूस, एक अंध व्यक्ती होता आणि तो मागत होता आपल्या त्याचा जो कटोरा असतो ना, त्या कटोऱ्यातून आपल्याला भिक्षा मागत होता. तर मागताना त्याच्या याच्यात एक पाटी होती. त्या पाटीवर लिहिलं होतं मी अंध आहे. काय लिहिलं होतं? मी अंध आहे. आणि तो मागत होता. मागत असताना दुपार झाली, दुपारपर्यंत त्याला काही मिळालेलं नाही, त्यामुळे कोणी पैसे टाकलेले नाही. तिच्यात एक माणूस जात असतो. तो माणूस काय करतो, तो बघतो
आणि बघितल्यानंतर त्याच्या पाठीकडे बघतो, म्हणतो मला ही पाटी द्याल का? तर म्हणे कशाला? 1 मिनटं द्या तर मला पाटी. दिली त्यांनी पाटी दिल्याबरोबर त्यांनी काय केलं, ते पुसलं आणि त्याच्यावर काहीतरी लिहिलं. पुन्हा त्याच्या मनात पाटी अडकवली आणि निघून गेला. तेवढ्यात याला अनुभव यायला लागला, पैसे टप 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 वाजायला लागले. आता हे पैसे वाजायला लागले, ह्याला नवल वाटायला लागले. ह्या माणसाने काय केलं, या माणसाने पैसे टाकले, म्हणजे पैसे टाकतात आहे, मला मिळतात आहे, काय झालं आहे त्याला लक्षात काय येई द्या. तो दुसऱ्या माणसाला त्यांनी थांबवलं. जेव्हा पैसे जमा व्हायला लागले त्यांनी थांबवलं. म्हणे याच्यावर काय लिहिलं आहे मला सांगाल का? तर तो म्हणे ठीक आहे. तर त्यांनी पाठीवर बघितल्यानंतर त्याच्यावर काय लिहिलं असेल, त्याला पैसे टाकायला लागले. म्हणजे फक्त ते शब्द बदलवले होते. काय लिहिलं असेल, तो अंध होता, तिथे आधी लिहिलं होतं मी अंध आहे मला मदत करा, ते मिटवलं आणि लिहिलं फक्त बहरला निसर्ग बहरली सृष्टी, बहरला निसर्ग बहरली सृष्टी, माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी. बस एवढंच लिहिलं. ह्या लिहिण्यामध्ये त्या शब्दाच्या ताकदीमुळे ते लक्षात आलं आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे पैसे टाकायला सुरुवात झाली. ही शब्दांची ताकद आहे, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या ह्याच्यात कसं लिहिता आहे हे महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही यामध्ये लिहितात आहे, ही एक चांगली बाब आहे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे आयुष्य, या आयुष्याच्या बाबतीत तो खूप लिहिलेलं आहे. एक म्हणजे जीवनाच्या बाबतीत जर म्हणाल तर त्या जीवनाच्या बाबतीमध्ये सुरेश शेट्टी तर लिहिलंच आहे, स्वच्छंदी असावं पण काळ आला होता पण, अजित राजे शिर्केने लिहिलेलं आहे. त्यानंतर काही आपल्या आयुष्यात प्रेरणादायी लोक येतात. ती प्रेरणादायी लोक कोण कोण आहेत, तर त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, भीमसेन जोशी यांच्यावर लिहिलेलं आहे. ते शशिकांत मुजुमदारने लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे अजय मुटाटकर यांनी अमन सयानीवर लिहिलेलं आहे. त्यांचं अमीन सयानीवर लिहिलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे मला जे दिसतं आहे त्याच्यामध्ये अजून पाश्चात्य जीवनावर सुहास बल्लाळ यांनी लिहिलेलं आहे. तर ही वेगवेगळ्या प्रकारचं पल ग्रुपमध्ये संगीता कर्णिक आणि जयश्री पाठक यांचे मुख्य पुनीत पालकमंत्री तुम्हीच आहात मला असं वाटतं. त्यामध्ये त्यांनी ती पल ग्रुपने दिलं, त्यांचा आनंद व्यक्त केलेला आहे. तर ह्या गोष्टी आणि बालसाहित्यात लिहिणाऱ्या दोघीजणी आहेत, संगीता कर्णिक आणि शरयू घाग, त्यांनी बालसाहित्यात ते लिहिलेलं आहे. तर ह्या जीवनाबद्दलचं जे आहे की जीवन कसं असावं किंवा जीवनाबद्दल वेगवेगळा काळ आला होता, मला काय अनुभव आला, काय झालं, मी कुठे वाचलो, कसा हे झालो, ते ह्याबद्दलचे जे अनुभव आहे हे चांगल्या शब्दात लिहिलेले आहे. हे एक चांगलं बाब आहे. आणि एक लक्षात घ्या की आयुष्यात ह्या गोष्टी तुम्ही लिहिता तेव्हा आयुष्यात दोन्ही बाब आहेत. ते तुम्हालाही माहिती आहे, मला माहिती आहे, पुन्हा सांगण्याची गरज नाही की सुख असतं दुःख असतं वगैरे वगैरे. पण सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय किंवा अश्रू म्हणजे काय, खरं पाहिलं तर लक्षात घ्या, जर सुखाची व्याख्या करायची असेल तर जिथे ज्ञान आणि मान एकत्र राहतात, जिथे विश्वास आणि विनय हे 2 मुलं खेळत असतात, जिथे निष्ठा आणि नम्रता या 2 मुली बागडत असतात, जिथे उत्साहाचे दरवाजे आणि आनंदाच्या खिडक्या या तुम्हाला प्रेरणा देत असतात आणि जिथे यश नावाचा गंधर्व आणि समृद्धी नावाची परी तुमचा रथ हाकण्यासाठी उत्सुक असतात, त्याला सुख म्हणतात. इतकं एकदम मिळणार नाही, फार जास्त झालं हे, इतकं एकदम मिळणार नाही, पण त्यातलं थोडं जरी मिळालं तरी पण माणूस आनंदित होतो. आनंदाचा जो आनंद उपभोगण्याचा विचार करत असतो, प्रयत्न करत असतो. आणि त्याच जर विरुद्ध बाजूला आपण गेलो तर तिथे मात्र दुःख लपलेलं आहे. पण या सुखात कुठेतरी दुःख हे मध्ये मध्ये डोकावतच असतं आणि हे तुम्हाला कुठेतरी एखाद्या याच्यासारखं डोकावून कुठेतरी असं टच करून पुन्हा निघून जातं. त्यावेळेला ज्या वेदना होतात त्या वेदना तुम्ही सहन करता, पुन्हा सुखाकडे येता. मग दुःखामध्ये काय असतं, आता दुःखामध्ये अश्रू की अश्रूमध्ये दुःख, म्हणजे दुःख असण्याकरता अश्रू पाहिजे की अश्रू असण्याकरता दुःख पाहिजे, सांगा कोणी. दुःखासाठी अश्रू पाहिजे की अश्रूसाठी दुःख पाहिजे? दुःखासाठी अश्रू. आनंदाचे अश्रू वेगळे. आपण आनंद अश्रू म्हटलं की आनंदाकडे जात नाही. जितके दुःख असलं की दुःखातच आपण, तो आनंदाचे अश्रू फार कमी येतात, ते हास्यात पण चालले जातात. पण हे रडण्यामध्ये येतात ते अश्रूच येतात.
मग हे जे अश्रू आहेत, जसं यांनी म्हटलं की दुःखासाठी अश्रू लागतात, पण अश्रूसाठी दुःख लागेल का? नाही लागणार. का हो? अश्रूसाठी दुःख लागणार नाही का? मी उलटं म्हटलं पण सारखंच म्हटलं ते. अश्रूसाठी दुःख लागेलच ना, कारण अश्रू जर येण्याचं असेल तर दुःख पाहिजे, पण दुःख सांगण्याकरता अश्रू येतीलच असं नाही, पण अश्रू येतील तेव्हा मागे मात्र दुःख असेल. लक्षात घ्या. अश्रू तसं येणार नाही, कारण मी दुःख सांगेल तर हसून नाही म्हणणार, पण मी स्थितप्रज्ञ होऊन सांगेन की दुःख झालं असं असेल. पण मनात जर उकळे आनंदाच्या फुटत असतील ते अश्रू सांगण्याकरता, तर मात्र तेही पण माझ्या चेहऱ्यावरून प्रकट होणार नाही. पण मात्र जेव्हा मी दुःख सांगत असेल किंवा त्यामागे अश्रू जर येत असतील तर त्या अश्रूच्या मागे मात्र दुःखाची पार्श्वभूमी आहे नक्की. मग हे दुःख सांगण्याकरता, पण अश्रू म्हणजे काय हाही सांगा ना. अश्रू म्हणजे काय? जसं सुख सांगितलं आपण, दुःख सांगितलं, एखादी विपरीत घटना घडते, तशी अश्रूची एक हे केलेली आहे. तेही मी तुम्हाला सांगतो की मनाला झालेल्या वेदनांमुळे अंतःकरणात दुःखाच्या वादळाने उडालेली गरम धूळ थंड करण्याकरता बरसलेला पाऊस म्हणजे अश्रू. नुसते अश्रू नाही. तर हे जेव्हा अश्रू येतात आणि दुःख, ह्या दोन्ही चालू असतात, ह्या दोन्ही चालू असतात. पण ह्यामध्ये काय येतं? अश्रू केव्हा येतात? जीवनात काही अडथळे येतात, काही येतात आणि येतच असतात. असं एवढं नाही, कोणाचंही जीवन असं नसेल की ज्यामध्ये दुःख आलेलं नाही किंवा अडथळे आलेले नाही. कारण यांनी म्हटलेलंच आहे अब्दुल कलामांनी, डिफिकल्टीज कम्स इन लाईफ नॉट टू डिस्ट्रॉय यू ऑर डिस्टर्ब यू, बट इट कम्स टू रिअलाइज अ पोटेन्शियल पॉवर विदिन यू, सो दॅट यू कॅन डिफेंड देम इन सच ए वे दॅट दे शुड बो बिफोर यू. ते तुमच्याकडे नतमस्तक व्हायला पाहिजे त्या अडचणी. आणि ह्या अडचणी येता पायऱ्या चढता म्हणण्यापेक्षा पायऱ्या चढताना नंतर जे येतो ते मध्ये तो जी पायरी येते ती येते म्हणजे निवृत्तीनंतरची पायरी, ज्यामध्ये वृद्धत्व नाही, निवृत्ती झालेली आहे, मधला पिरियड चालू आहे. वृद्धत्व तुम्ही 80च्या वर म्हणा, 85च्या वर म्हणा, पण तो पिरियड जो मधला आहे त्याला काय म्हणतो? मग माणूस म्हातारा म्हणायला लागतो. पण म्हातारा आहोत का? मला असं वाटतं कधी कधी आपण म्हातारा हा जो शब्द वापरतो तो वापरायलाच नको, कारण आजकाल मग तसं मनाने सगळे तरुणच आहे, कोणी वाटत नाही. पण त्यामध्ये म्हातारा न म्हणता आपण म्हटलं ज्येष्ठत्व म्हटलं तर काही हरकत नाही ना, कारण ज्येष्ठ असल्यानंतर आपण त्या ज्येष्ठत्वाचा फायदा घेऊन ती पात्रता आपल्यामध्ये असली तर आपण अनुभवाचा आपला जो अनुभव आहे तो दुसऱ्यांना प्रदान करू शकतो, ही ताकद आहे. म्हणून म्हातारपण जास्त म्हणावं की ज्येष्ठत्व, म्हातारपण कोणी म्हणत असेल तर म्हणू नका, ज्येष्ठत्व म्हणा. पण या म्हातारपण आणि ज्येष्ठत्वामध्ये काय फरक आहे मग? कारण काय की म्हातारपण हे लपवावंसं वाटतं, ज्येष्ठत्व हे दाखवावंसं वाटतं. म्हातारपण हे चिडचिडं असतं, हेकेखोर असतं, अनुभवी नसतं. पण ज्येष्ठत्व हे संयमी असतं. म्हातारपण हे हट्टाने मिळवून घेतं, ज्येष्ठत्व हे हट्टाने जुळवून घेतं. म्हातारपण आपले विचार तरुणावर लादण्याचा प्रयत्न करतं, ज्येष्ठत्व हेच तरुणाईचं मन जाणून घेतं. म्हातारपण संध्याकाळ झाली की म्हणतं थकलो, झोपायला पाहिजे. ज्येष्ठत्व म्हणतं आज जगलो, उद्याचं बघायला पाहिजे. हे आपण आहोत आणि हेच आपण राहणार आहोत आणि ह्याच याच्यावर आपण चालायचं आहे. आणि हे तुम्ही त्यामध्ये जीवनाचे जे अनुभव आहेत ते चांगल्या रीतीने सांगितलेले आहेत. म्हणून शब्दात मानवा तुझ्या जाणीवा, तोलून मापून बोल, अक्षर अक्षर गुंफित जा रे, शब्दांचा सावर तोल, शब्दांचा सावर तोल. हा शब्दांचा तुम्ही तोल सावरून या प्रकारे जे लिहिलेलं आहे ही एक चांगली गोष्ट आहे असं म्हणजे मी नमूद करतो, त्या लोकांचंही मी नमूद करतो. दुसरी गोष्ट एक शेवट सांगतो की यामध्ये भाषा जी आहे तुमची, ती भाषाही सोपी आणि सरळ आहे. जेव्हा माणूस मनातून लिहितो तेव्हा भाषा त्याच्या मनातली हृदयातली भाषा असते आणि ती हृदयातली भाषेतून तुम्ही लिहिलेलं आहे. काही सांनी संकलन केलेलं आहे, समजवून घेतलेलं आहे, ते तुम्ही लिहिलेलं आहे. ती भाषा एक चांगली आहे. भाषा कशी असावी? दुसऱ्याला समजणारी असावी. कधी कधी लोक
शब्द वापरतात प्राक्तन. अरे प्राक्तन म्हणजे नशीबच होतं, नशीब का नाही वापरत? पण वापरताना एखादी आपण चांगला शब्द वापरू म्हणून त्याच्याकडे जाऊ शकतं. माझा अनुभव एक सांगतो. मी एक अस्तकाली शब्द वापरला होता. कुठे? एका गाण्यामध्ये. गाण्याचे बोल होते, अस्तकाली पाखरांची माळ आली परतुनी, आणि त्याचे संगीतकार होते यशवंत देव. माहीत असतील ना यशवंत देव? सांग, आता नाही आहेत तर यशवंत देव. पण हे जेव्हा गाणं रेकॉर्डिंग झालं आणि सुरेश वाडकर तिथे वरती बसलेले होते, जिथे रेकॉर्डिंग चालू होतं, आम्ही खाली बसलो होतो, माझ्या बाजूला ते होते, तेव्हा ते म्हणाले की हा शब्द अस्तकाली लिहिणारा कवी आलेला आहे का? लेखक कुठे आहे हा? तर ते म्हणाले की आहे, खालीच आहे. तर म्हणे कुठे आहेत? तर म्हणे लाखे आहेत. ओ राजन लाखे, मला एक सांगा म्हणे, तुम्ही हा अस्तकाली शब्द लिहिलेला आहे, याच्यातून सोपा शब्द नाही मिळणार का? म्हटलं सर मिळेल. तर म्हणजे सांगा एखादा सोपा शब्द. तर म्हटलं अस्तकाली नाही आहे, संध्याकाळ आहे, सायंकाळ आहे, सांजवेळ आहे, कोणत्याही घ्या. मी संध्याकाळी घेऊ का? नाही कोण म्हणणार, ही 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, नाही कोण म्हणणार सुरेश वाडकरला. जर म्हटलं जे पाहिजे ते घ्या, तुम्ही फक्त गाणं म्हणा. पण त्यांनी तो शब्द उचलला आणि अस्तकाली पाखरांची माळ आली परतुनी, तो साधा झाला, सायंकाळी पाखरांची माळ आली परतुनी. म्हणजे अशा रीतीने जेव्हा मी शिकत गेलो त्याप्रमाणे. म्हणून ती सोपी आणि साधी भाषा असावी हे मुख्य. आणि साधी आणि सोपी जर भाषा असेल तर दुसऱ्याला समजायलाही सोपं जातं, हे लक्षात घ्या. आणि यामध्ये मुख्य आता हा भाग, याच्यातला सगळ्याचा भाग आयुष्यात आहे, पण आयुष्यातला भाग कुठे कुठे जो जाणवला आहे तो मला काशीनाथ मोरे यांच्या एका कवितांमध्ये जाणवला आहे. ते म्हणतात, नवरा बायकोची जोडी महान, नवरा बायकोची जोडी महान, ज्याला कळली तो विद्वान, बायकोचा मूड कळणं सोपी नाही, केव्हा काय प्रतिसाद मिळेल सांगता येत नाही. बरोबर आहे ना? कोणता प्रतिसाद कुठून मिळेल सांगता येत नाही. पण हेच जीवन आहे, हेच प्रेम आहे. आणि ह्या प्रेमाच्या बाबत त्यांनी यामध्ये ती कविता छान केलेली आहे, हे मला म्हणायचं आहे. त्याचप्रमाणे बाकीच्या ज्या आहेत की ज्या थोडेसे हटके आहेत, त्यामध्ये एक सुनील मेहेंदळांचंच आहे, ते एक झालेलंच आहे. तर मुकुंद कुलकर्णीचं एक 12 म्हणून आहे, ती विहिरीच्या बाबतीत घेतलं आहे. त्याचप्रमाणे कोण बनेगा बिग बी दिलीप नाईक यांचं आहे, एकाने क्रिकेटचं घेतलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे याच्यात जयश्री राजपाठक यांनी अशक्य ते शक्य करतील, मला असं वाटलं पहिल्यांदा समर्थ रामदास वगैरे, पण तसं नाही आहे. ते अशक्य ते शक्य, काही मालिकांमध्ये काय जमती असतात आणि त्या गमती कशा आजकाल होत असतात त्यांचं त्यांनी छान वर्णन केलेलं आहे. तर ह्या सगळ्या बाबतींमध्ये मला असं जाणवलं की यामध्ये जो काशीनाथ यांनी जे म्हटलेलं आहे, तर त्यामध्ये प्रेम हा जो पाया आहे, आणि प्रेमामध्ये येतात नाती, जी तुम्ही जपलेली आहे. एक निवृत्ती संघटना म्हणून जपलेली आहे. जे जगदीश त्यांचे तुमचे जनरल सेक्रेटरी आहेत, ते तिथून येतात. का येतात तुमच्यासाठी? कारण कुठेतरी नातं जोडलेलं आहे, कुठेतरी प्रेम जोडलेलं आहे. भालचंद्र कुलकर्णी यामध्ये सहभाग घेतात. का घेतात? 5 वर्षापासून घेतात. त्यांच्यात तुमचं नातं जुळलेलं आहे, लक्षात घ्या. हे नातं जुळणं फार महत्त्वाचं असतं. हे प्रेम जुळणं, प्रेम असं नाही, प्रेम असं असावं जे नजरेतून कळावं, ठेस तिला लागावी, दुःख तुला व्हावं, ते प्रेम. म्हणून नातं कसं असावं? नातंही असत पाहिजे त्याप्रमाणे. कारण नाती जपण्यात मजा आहे, नातं निभवण्यात मजा आहे, प्रीतीचे बंध विणण्यात मजा आहे, विणलेले बंध रमण्यात मजा आहे, सूर जुळवण्यात मजा आहे, जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. आपण एकटे आलो असलो तरी सर्वांचं होऊन जाण्यात मजा आहे. हे सर्वांचं होऊन जाणं हे एकमेकांच्या हाती आहे, आणि हे एकमेकांच्या हाती आहे. आणि मुख्य म्हणजे हा जो प्रेम जो शब्द आहे ना, हा प्रेम आणि नातं, ह्या खरं पाहतं ह्याचा अनुबंध वेगळा आहे. प्रेम आणि नातं जर तुम्ही बघाल तर ह्याचं एक विलक्षण नातं आहे, प्रेम आणि नात्याचं. आणि ह्या विलक्षण नात्यामध्ये प्रेम असलं म्हणजे नातं होईलच असं नाही, लग्न होऊन नातं होईलच असं नाही, आणि नातं झालं म्हणजे प्रेम असेल असंही नाही. पण यामध्ये शक्यता कुठली आहे? जिथे नातं झालं की प्रेम होण्याची शक्यता वाढते, कारण नातं झालं की सहवास वाढतो, आणि सहवासातून प्रेम वाढते. तुम्ही एखाद्या पर्यटनाला गेला की 10 लोक तुम्हाला भेटतात, आणि 10 लोक भेटले की जाताना 10वाच दिवस असतो किंवा 8वा दिवस असतो, पण कागद तुझा फोन नंबर देते का? माझा फोन नंबर मी देते का? असतं कारण तो सहवास जोडलेला असतो.
आणि त्या सहवासातून हे निर्माण होतं. हा निर्माण होण्याचा जो आहे तो मुख्य ह्याच्यात आहे. मग या सहवासामध्ये जेव्हा यामध्ये एक मात्र नक्की असते, जी फक्त आपली असते, जिला आपण तू म्हणतो, अर्धांगिनीचं रूप म्हणतो नव्हे, अर्धांगिनीच म्हणतो. जिच्यासाठी रात्र नाही, जिच्यासाठी दिवस नाही, नाही ह्या शब्द तिच्यासाठी, म्हणजे माझी जी असेल माझ्या शब्दकोशात नाही, तुमच्या शब्दकोशात आहे का बघा. नाही म्हणण्याची हिंमत आहे का बघून घ्या. मग नाही जर म्हणायचं नाही तर आपण काय म्हणतो, मग आपण म्हणतो हो. हो म्हणजे नाही म्हणायचं नसेल तर आहे 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 सखे तू आहेस म्हणून जगण्यात मजा आहे. सखे तू आहेस म्हणून जगण्यात मजा आहे, तुझ्या रंगात रंगून जाण्यात मजा आहे. आता तू आहेस म्हणून जगण्यात मजा आहे या ओळीमध्ये सगळं आलेलं आहे. गुरुनी शिष्याला म्हणावं तू आहेस म्हणून जगण्यात मजा आहे, बापाने मुलाला म्हणावं बेटा तू आहेस म्हणून जगण्यात मजा आहे. त्याचप्रमाणे अर्धांगिनीला नवऱ्याला म्हणावं, प्रियकराने प्रेयसीला म्हणावं तू आहेस म्हणून जगण्यात मजा आहे. तुम्ही एकदा म्हणून पहा बायकोला तू आहेस म्हणून जगण्यात मजा आहे. पण असंही नको व्हायला का हो तुम्हाला आता पण तर नाही सुचलं का, आजच सुचलं का, असंही नको व्हायला. होऊ शकतं. म्हणून तुमच्या मुलाला सांगा, आपला ते दिवस गेले पण मुलाला सांगा बेटा एक दिवस तरी म्हण की त्या बायकोला की तू आहेस म्हणूनच जगण्यात मजा आहे. हे महत्त्वाचं आहे. आला वादळवारा आल्या पावसाच्या धारा, भिनल्या माझ्या मनात भिनला असं म्हणतं सारा. पहिल्या पहिल्या पावसात भिजण्यात मजा आहे, तू आहेस म्हणून जगण्यात मजा आहे. रथ असतो ना आपला, रथ आपला एक, रथावर आपण दोघं, रथाखाली फिरते आयुष्याची दोन चाकं. तुझ्या संगे आयुष्यात फिरण्यात मजा आहे. सुरेश शेठ म्हणतात, आल्यात का प्रतिभाताई? त्या आहेत म्हणून जगण्यात मजा आहे. हुरहुर माझ्या मनी तुला भेटण्यासाठी, हुरहुर माझ्या मनी तुला भेटण्यासाठी, हुरहुर तुझ्या मनी माझ्याकडे येण्यासाठी. अशी कशी ओढ, पण ती ओढण्यात मजा आहे. एकामेकांना म्हणा, म्हणजे अर्धांगिनी अर्धांगिनीलाच तू आहेस म्हणून जगण्यात मजा आहे. ही जगण्यातली मजा जी आहे ती तुम्ही यामध्ये तुमच्या जगण्यातून, तुमच्या अनुभवातून, तुमच्या ज्ञानातून तुम्हाला जे वाटलं त्यामधून तुम्ही याच्यातलं साकारलेलं आहे. आणि हा मुक्त छंद मुक्तपणे जो साकारलेला आहे, त्या मुक्त छंद साकारल्यामुळे जो म्हणजे 5 वर्षाचा जो हे आहे त्याचा अनुबंध आहे. तर निवृत्त अधिकारी जी संघटना कॅनरा बँकेची आहे ती, त्यांना मी त्या संघटनेच्या संपादकीयाला आणि तुम्ही त्याच्यात भाग घेणार आहे त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि त्याचप्रमाणे आजचा हा मुक्तछंदामध्ये मला इथं बोलवलं आणि त्या मुक्तछंदातनं माझ्या हस्ते प्रकाशन केलं, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि एवढंच सांगतो की या मुक्तछंदाचं ही जी वाटचाल आहे ही 5 वर्ष झालेली आहे, ही अशीच चालत राहो आणि मुक्तछंद मुक्तछंदाने विहार करत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.